पावसात गरबा? खरंच विश्वास होत नाही ना? तर चला मग मंडळी, आज तुम्हाला अशा मंडळाची भेट घडवून आणतो जे आपल्या मंडळात पावसाची पर्वा न करता खुखार गरबा खेळतात. दोन्ही मुले शाळेत गेली होती, ती आलीत आणि मग मी पण आपल्या ऑफिसचे काम आटपून ठरवलं की आज की शाम राजूरा की नाव. राजुरा सोबत माझं जरा पर्सनल रिलेशन पडतं, कारण कारण ते समोर तुम्हाला समजेल. मग निघालो आपल्या डुगडुगीने म्हणजेच बुलेटनी. जटपुरा पोहोचलो आणि आबाळ ओरडून सांगायला लागलं, चुपचाप घरी हो. मग मी घरी आलो आणि वातावरणाला म्हटलं, मैं जाऊंगा म्हणजे जाऊंगा. मग काय, मैं निकला फिर अपनी गड्डी लेके राजुरा की ओर. यार, हे रस्ते पाहून ना मला नेहमीच राग येतो. माझे मागचे व्हिडिओ ना तुम्ही शेअर करत नसाल कदाचित, म्हणून प्रशासनापर्यंत पोहोचत नाही. असो आबा, बामणी रोडने पाहतो तर पाऊस कुठे गायब. म्हटलं चला गरब्याची आता मजा घेता येणार. आणि बघा, हे माझी झेडपी स्कूल, जिथे माझं एज्युकेशन पूर्ण झालं. आई शपथ, समोर नागराज कॅफे, बदाम टी, वाह. यासाठी तर चंद्रपूरला राहत असताना पण मी स्पेशली राजुरा यायचो. मग मी गेलो हनवीला भेटायला, माझ्या लहान भावाची मुलगी, आणि तिला भेटून गेलो मग मी दुसऱ्या लहान भावाच्या मुलीला भेटायला, म्हणजे श्रीमयी. या दोघींना भेटून वाटलं 2 देवाचे तर दर्शन आज पूर्ण झाले. नंतर मग मी पोहोचलो जय भवानी मंदिराकडे. इथे आम्ही पण दांडिया खेळायचो. तुम्हाला वाटत नसेल कदाचित, पण हो, मी दांडिया खेळायचो आणि ते पण छान. आणि बघा इथल्या मंडळाची खासियत, भर पावसात कशालाच न जुमनता मस्त गरब्याचा आनंद घेत आहे ना मजेशीर. हेच पाहून ना मला माझे दिवस आठवतात. आणि हो, आता 30-35 मध्ये असणाऱ्यांनो, विचार करा तुमच्या वेळेला तुम्ही किती धमाल घातली असेल आणि काही तर आत्ता पण घालत असेल. आणि हो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे राजुराच्या गरबा मंडळे पण खूप नावाजलेली आहे बरं का. इथे दादांचा गरबा, जय भवानी मंदिर ट्रस्टचा गरबा, जय भवानी दुर्गा उत्सव, आता नवीन नाका नंबर 3 वर पण काही मंडळे आलीत, आणि भवानी दुर्गा उत्सव तो पण भारी असतो, म्हणजे तो महात्मा ज्योतिबा फुले रोडकडे असतो. आणि हो, माझ्या आठवणीतला म्हणजे जय भवानी दुर्गा उत्सव नितीन भाऊ पिपरे ऑर्गनाईज करत होते आणि आत्ता पण करतात. इथे सगळ्यात महत्वाचं म्हणजे डीजे गोलू याच्या तालावर फिरकी धरायला ना एक वेगळीच मजा येतात. पण आज काही याची मजा घेता आली नाही पावसामुळे. पाणी वाढल्याचं पाहून आता मी पण निघतो चंद्रपूरकडे रिटर्न. तर भेटूया उद्या नवीन गोष्टीचा नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत गुड नाईट, बाय, फॉलो फॉर मोर.